पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय। अलक्ष शिवजोगी पूर्णपणे निजयोगी, त्रिशूळ डमळ गर्द चर्मावर विभूतीभूषण अंगी, वरिष्ठ साधन शिव हे आपण, व्यापक परी वितरागी, त्रिनयन तू गंगाधरवर, आलिप्त सर्व ही अंगी, अचळ अडळ अपार महिमा गणेशनाथ गुरुसंगी, अलक्ष शिवजोगी पूर्णपणे निजयोगी। श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज यांच्या अभंग गाथेतील 733 क्रमांकाचा अभंग प्रवचन सेवेकरता घेतलेला आहे। श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज यांच्या अभंगवाणीतून गाथेतून प्रत्येक अभंगावर दररोज एक अभंगावर एक प्रवचन, अशी प्रवचन मालिका आम्ही मागच पूर्ण केलेली आहे। श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज यांचा 63 अमृत महोत्सवानिमित्त दररोज एका अभंगावर प्रवचन लाईव्ह झालेलं आहे आणि ते पूर्ण झाल्यानंतर हरिभक्त परायण श्रीकांत ढवण यांना असं वाटलं की प्रत्येक एकादशीला गणेशनाथ महाराजांच्या अभंगावर प्रवचन व्हावं, चिंतन व्हावं, म्हणून दर एकादशीला गणेशनाथ महाराजांच्या अभंगावर प्रवचन चालू आहे आणि त्यानिमित्तानं आज हा अभंग प्रवचन सेवेकरता घेतलेला आहे। हा अभंग गणेशनाथ महाराजांचे संपूर्ण अभंग दररोज भजनाकरता, पारायणाकरता, भजनी गाथा भजन करण्याकरता आपण 573 अभंग घेतलेले आहेत आणि त्याच्या पुढची जे अभंग आहेत ती गणेशनाथ महाराजांची पदे, भारुडे, आरत्या, शौरी, जेवढे प्रकार आहेत अभंगाचे तेवढे प्रकार गणेशनाथ महाराजांनी त्यांच्या हस्तलिखित गाथेत लिहिलेले आहेत, वर्णन केलेलं आहे आणि आतापर्यंत आम्ही 573 अभंगापर्यंतच प्रवचन पूर्ण केलेली आहेत आणि का तर तेवढेच अभंग दररोज भजनाकरता यासारखे आहेत म्हणून तिथपर्यंतच केलेलं आहे। पण याच्या पुढचं प्रवचन, याच्या पुढल्या अभंगावर ही प्रवचनाची सेवा आणि म्हणून श्रीकांत सर यांनी ही प्रवचन सेवा चालू ठेवलेली आहे आणि त्यानिमित्तानं आज हा 733 क्रमांकाचा अभंग प्रवचन सेवेकरता निवडलेला आहे। आज पवित्र असा शिवरात्रीचा महिना आहे आणि आज एकादशी आहे आणि लगेचच परवा बुधवारी महाशिवरात्री आहे आणि त्यानिमित्त भगवान शंकराचं वर्णन करणारा अभंग निवडावा आणि तशी गणेशनाथ महाराजांची गाथेमध्ये भगवान शंकराचं वर्णन केलेली बरीचशी अभंग आहेत पण आपण तिथपर्यंत गेलेलो नाही म्हणून मी आज मुद्दाम महाशिवरात्री निमित्त हा अभंग निवडलेला आहे आणि असा हा अभंग आणखी गणेशनाथ महाराजांचा दुसरा अभंग आहे भगवान शंकराचं वर्णन केलेला। शिवाय शंकरा कर्पूर गौरा हरा, पशुपती ईश्वरा नीलकंठा, त्रिपुरा त्रिनयना शूळपाणी महेशा, रुद्रा तू विश्वेशा विश्वनाथा, प्रथम मूळ ओंकार महाकाळेश्वर, देव त्रिपुरहर जपावा देव, भस्मासुर केदार आणि रामेश्वरा दाता, मल्लिकार्जुन पाहता जन्म नाही, सोमनाथ स्वामी नागनाथा भेटी, वैजनाथ भेटी कुळतारी,
ईश्वरलिंग 12 ज्योतिर्लिंगे पाहती, तेने पाहून येती गर्भवासा, प्रणव पंचाक्षरी 5ही लिंगे, आत्मा गुरुसंगे गणेशनाथ. असाही गणेशनाथ महाराजाचा अभंग आहे. आणखी नामावळीमध्ये गणेशनाथ महाराजाचा अभंग आहे. अभंग क्रमांक 738. ओंकारेश्वर हरिहर शंकर, पशुपती परिवर निळकंठ, शिवा माधवा सदाशिवा महादेवा, वशिष्ठा वसुदेवा विश्वंभरा. अशी बरीचशी अभंग भगवान शंकराचं वर्णन केलेली गणेशनाथ महाराजांनी त्यांच्या हस्तलिखित गाथेत लिहिलेली आहेत. आणि म्हणून आता 733 क्रमांकाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. तसं पाहिलं तर मला असं अगोदर ठरवलं होतं की श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज यांचा पायी पालखी सोहळा, तीर्थयात्रा, रथयात्रा हा योग जवळ आलेला आहे. पंढरीपर अभंग सेवेकरता निवडावा असं मी ठरवलं होतं. आलिया संसारी देखील पंढरी, कीर्ती महाबली तुझी, पदाकांचे भार नामाचा गैर देखील संसार सुफळ झाला, साधू आणि संतांच्या धन्य झाल्या भेटी, सापडली लुटी निजमुक्षाची, गणेशनाथ म्हणे धन्य पंढरीनाथा, क्षणभरी परता जाऊ नको. हा अभंग पंढरीपर निवडावा का तर पंढरीच्या वारीचं महत्त्व सांगावं. आणि पंढरीची वारी आता आलेली आहे आणि यावर्षी विशेष पंढरीच्या वारीचं महत्त्व, पायी पालखी सोहळ्याचं महत्त्व की हा आपला जो पालखी सोहळा आपल्या पूर्वजांनी चालू केला, त्याची सुरुवात चालू केली आणि आतापर्यंत ही वारी चालू आहे. या वारीचं हे वर्ष 75वं वर्ष आहे. म्हणजे जवळजवळ ही वारी आपल्या पूर्वजांनी चालू करून 75 वर्ष पूर्ण होत आहे. पूर्वीचा काळ होता भारतावर ज्यावेळेस इंग्रज राज्य करत होते आणि मराठवाडा विभाग होता आपला. या मराठवाडा विभागामध्ये हैदराबाद स्टेट होतं आणि त्यांचं राज्य होतं. आणि हे उजनी हे गाव मराठवाड्यातून उस्मानाबाद जिल्हा होता पूर्वी. आणि या इथं असल्यामुळं की आमचा पालखी सोहळा आमचे पूर्वज काढायचे, जो आमचे आजोबा पंजोबा यांनी हा पालखी सोहळा चालू केलेला आहे. पालखी सोहळ्याचं जर महत्त्व सांगायचं झालं तर आपल्याला विषयांतर होईल, पण हे सांगावंच लागतं, त्याच्याशिवाय माहीत होत नाही. हा जो पालखी सोहळा चालू केला ते आमचे पूर्वज, आमचे आजोबा, आमचे पंजोबा रघुनाथराव पाटील, पुन्हा शाहूराज पाटील, बाबूराव ओळके, माधव परंदवे, श्रीरंग ठुंबरे, गावातली बरीचशी मंडळी, गणपती मुकडे, अशा सर्व मंडळींनी हा पालखी सोहळा चालू केला. पूर्वीचा काळ होता, रस्ते नव्हते, रोड नव्हते आणि बैलगाड्या काढायच्या. सुरुवातीला पालखी सोहळा निघाल्यानंतर 100 बैलगाड्या होत्या. प्रत्येक घरातून प्रत्येकाने बैलगाडी काढायची आणि आपल्याला खाण्याकरता जे लागणारं साहित्य आहे, जो शिदा आहे, तो सोबत गाडीतच ठेवायचा आणि सर्वांनी जिथं मुक्काम पडून तिथं थांबायचं, स्वयंपाक करून आपल्या स्वयंपाक करून इतर वारकरी लोकांना भोजन घालून असा हा वारी सोहळा चालू केला होता. आणि तो आतापर्यंत चालू आहे. आणि आमचे आजोबा पंजोबा यांनी चालू केला, आमच्या वाडवडिलांनी चालू ठेवला आणि आम्हीही तो पालखी सोहळा आमच्या पद्धतीनं जसं आम्हाला घडल तशी सेवा आम्ही रुजू करतो. आणि म्हणून हा पालखी सोहळ्याचा योग आहे. आणि यावर्षी 75वं वर्ष आहे म्हणून नवीन उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तर या पालखी सोहळ्यासोबत सर्व पंचक्रोशीतल्या लोकांची सोय आम्ही करत असतो. आणि म्हणून सर्वांनी या पालखी सोहळ्यात सहभागी व्हावं आणि पंढरीची वारी करावी आणि हा चैत्रवारीचा सोहळा साजरा करावा, हे या ठिकाणी मी सर्वांना विनंती करतो. आणि आपल्या अभंगाकडे, मूळ विषयाकडे वळू. आजचा हा अभंग 733 क्रमांकाचा आहे. आणि गणेशनाथ महाराज या अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात की अलक्ष शिवजोगी शिवजोगी, पूर्णपणे निजयोगी. भगवान शंकराला जसं भगवान विष्णूला विष्णू सहस्त्रनाम आहे, तसे भगवान शंकरालाही 1000 नाव आहेत. आणि तसं जर पाहिलं तर भगवान शंकर आणि विष्णू हे दोन्ही एकच आहेत बरं का. संत महात्म्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की दोन्ही एकच आहेत. दोन्ही सारिके सारिके विश्वनाथ विठ्ठल सख्य असं म्हणलेलं आहे. किंवा तुकोबारायचा अभंग आहे, हरिहरा भेद
नाही नका करू वाद एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. जसं साखरेपासून गोडी वेगळी करता येत नाही तसं भगवान विष्णू आणि भगवान शंकर हे दोन्ही एकच अंग आहेत, एक एकाच्या हृदयामध्ये आहेत. बरीचशी आपल्याला अभंग नामदेव महाराजाचं वर्णन केलेलं आहे, नामदेव महाराजांनी, एकनाथ महाराजांनी केलेलं आहे, तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. आणि त्याच पद्धतीनं तुकोबारायचे समकालीन गणेशनाथ महाराज होते आणि म्हणून त्यांनी सुद्धा भगवान शंकराचं वर्णन केलेलं आहे. म्हणून मुद्दाम हा अभंग गाथेतून निवडून मी हा घेतलेला आहे. आणि या अभंगामध्ये गणेशनाथ महाराज म्हणतात की अलक्ष शिवजोगी शिवजोगी, की भगवान शंकराला शिवजोगी म्हणतात. आणि कसं काय तर भगवान शंकर हे त्यांचं जर मूळ चरित्र जर आपण पाहिलं तर भगवान शंकर यांचा वास म्हणजे यांचं राहण्याचं ठिकाण जर काय असेल तर स्मशान आहे बरं का. भस्म उटी रुंडमाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा असं नरहरी स्वनारायण वर्णन केलं आहे. आणि गजचर्म व्याघ्रांवर कंठी शोभे वासुकी हार, भूते वेताळे नाचती हर्षयुक्त उमापती असं नरहरी महाराज वर्णन केलं. म्हणून ते स्मशानातच राहतात आणि म्हणून त्यांना जोगी हा हे शब्दाचं विशेषण गणेशनाथ महाराजांनी लावलेलं आहे. आणि ते शिवच आहेत, ते जोगी आहेत. आणि शिवजोगी शिवजोगी असं द्विरोक्ती करतात. कोणत्याही माणसाचं म्हणजे भगवान शंकराचं किंवा संताचं भगवंताचं वर्णन करत असताना द्विरोक्ती केलेली असते. त्यावेळेस त्या द्विरोक्तीमध्ये त्या द्विरोक्तीच्या शब्दप्रयोगामध्ये प्रेम असतं बरं का. आणि त्या प्रेमामुळे द्विरोक्ती केली जाते. आणि म्हणून या ठिकाणी शिवजोगी शिवजोगी असं 2 वेळेस वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्या उत्तरार्धात म्हणतात की पूर्णपणे निजयोगी. हे भगवान शंकर योगी होते बरं का, योगी. भगवान शंकराला योगीराज असं सुद्धा म्हणलेलं आहे. भगवान शंकर स्मशानामध्ये एकांतवासामध्ये तपश्चर्या करत बसल्यानंतर त्यांनी तो योग साधना त्यांनी केली बरं का. योग साधना जर भगवान मूळ जर कोण केली तर भगवान शंकराने केलेली आहे. आता योग जर म्हणलं तर आताच्या या पुढल्या पिढीला आम्हाला कळणं अवघड आहे बरं का. योगाचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरमध्ये केलेलं आहे की फार कष्टदायक आहे बरं का योग. म्हणजे योगाचं वर्णन करतो तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तहानली या तहानच प्यावी, भुकेली या भूकच खावी. जसं लोखंडाचे चणे म्हातारे माणसाला खाताना किती कष्ट होतं तेवढं योग करण्याकरता. आता त्या योगाचे प्रकार अष्टांग योग आहेत बरं का, 8 प्रकार सांगितलेले आहेत त्या योगाचे. आणि हा योग करणं म्हणजे एकांतवासामध्ये आसन घालून बसल्यानंतर किती दिवस बसायचं किती वेळ बसायचं याला मर्यादाच नाही बरं का. आणि असा ही योग साधना फार खडतर आहे, अवघड आहे. पण ही साधना भगवान शंकरांनी केली म्हणून त्यांना योगी म्हणलेलं आहे बरं का. आणि म्हणून तरी ही जी योग साधना आहे, हा जा योग, ही जो योग आहे ते तुमच्या आमच्यानं आता सध्या कलियुगामध्ये करणं शक्य नाही. म्हणून तर योगबारा म्हणतात की अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन, उचित विधी विधान न कळे न घडे, सर्वथा भक्तिपंथ बहु सोपा. म्हणजे भक्तिपंथ सांगितलं बरं का सध्या या कलियुगामध्ये. आणि या कलियुगामध्ये योगाचं जर म्हणलं तर आपण 1 तास एकाच आसनावर एके ठिकाणी बसणं आपल्याला शक्य नाही. जर तुम्ही आम्ही कीर्तना करता प्रवचना करता जर बसलो तर 1 तास आपल्याला एकाच मांडीवर बसणं शक्य नाही. मग हा योग साधनेत बसल्यानंतर कितीतरी दिवस कितीतरी वेळ एकाच आसनावर बसावं लागायचं. आणि असा हा खडतर योग, आपली खडतर तपश्चर्या आणि भगवान शंकरांनी केली. आणि ती योग साधना पुढे ऋषीमुनीनं केली. आणि त्याच्या पुढे पूर्वीच्या वेळेस 4 युग आहेत, कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. आणि प्रत्येक युगाची आयुष्य मर्यादा वेगळी आहे. आणि पूर्वीच्या काळामध्ये कलियुगातली आयुष्य मर्यादा कितीतरी 1000 वर्ष, त्यानंतर कमी 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 होत 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 आता इथपर्यंत आलेली आहे. आणि म्हणून हा योग शक्य नाही तुमच्या आमच्यानं करणं. म्हणून तरी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की योगयाग विधी
येणेनो हे सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म हरिपाठामध्ये सांगतात. जर योग तुम्हाला साधला तर पुन्हा दंभ तुमच्या ठिकाणी येऊ शकतो. मी एक योगी आहे असा दंभ येतो, म्हणून ही साधना करणं शक्य नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की योगाची या वाटा जे निघाले गा सुबटा तया दुःखाचाची वाटा भागा आला. आणि म्हणून हा योग खडतर आहे, पण हा योग भगवान शंकरांनी केला म्हणून त्यांना योगी हे नाव प्राप्त झालेलं आहे. भगवान शंकराचे 1000 नावं, प्रत्येक नाव हे सार्थच आहे बरं का. भगवंताची नावं ही सार्थच आहेत, तुमची आमची नावं सार्थ नाही, पण प्रत्येक भगवंताच्या नावाच्या मागं अर्थ आहे. म्हणून या ठिकाणी निजयोगी असं म्हणलेलं आहे. आणि हे पहिलं चरणच आपण द्रुपद आहे बरं का. दुसऱ्या चरणात गणेशनाथ महाराज म्हणतात की त्रिशूळ डमर गर्द चर्मावर युवती भूषणांगी, म्हणजे त्यांचे जे भूषण आहेत भगवान शंकराचे अलंकार आहेत आणि त्यांचं वर्णन केले की त्यांच्या हातामध्ये त्रिशूळ असतं, एका हातात त्रिशूळ एका हातात डमरू असतं आणि गर्ज चर्म. मी आताच नरहरी महाराजाचं अभंगाचं वर्णन केलं की गर्ज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुख्या. खाली बसण्याकरता गजचर्म त्यांना भगवान शंकराला योग करत असताना एकांतवासात स्मशानात बसला असताना त्यांच्या खाली बसण्याचं जे आसन आहे त्याला गजचर्मावर असं म्हणलेलं आहे. आणि त्यांच्या अंगाला संपूर्ण विभूती लावलेली आहे, विभूती भूषणांनी संपूर्ण अंगाला. भगवान शंकराचं तुम्ही आम्ही आता चित्र पाहतो, संपूर्ण अंगाला भस्म लावलेलं आहे बरं का. आता याच्या मागं बरंचसं अध्यात्म आहे, बरंचसं कारण आहे, तेवढं आपल्याला सांगण्याकरता वेळ नाही. पण ते विभूती संपूर्ण अंगाला लावायची आणि म्हणून विभूती भूषणांगी असं म्हणलेलं आहे. पुन्हा त्यांचं साधन, तुमचं आमचं साधन कोणतं आहे? गणेशनाथ महाराज म्हणतात की वरिष्ठ साधन शिव हे आपण. सगळ्यात वरिष्ठ साधन तुमच्या आमच्या करता काय आहे तर भगवान शंकराचं नाम जपणं, त्याचं नामाचं चिंतन करणं. म्हणून साधन सांगितलं तुम्हाला आम्हाला की वरिष्ठ साधन शिव हे आपण व्यापक परिवितरागी, म्हणजे बरं का हे साधन जे आहे ते व्यापक आहे बरं का. व्यापक का तर भगवान शंकराची व्याप्ती संपूर्ण चराचरामध्ये आहे, सर्व व्यापक असं आहे बरं का. आणि म्हणून त्यांना व्यापक म्हणलेलं आहे आणि व्यापक असून वितरागी आहेत असं भगवान शंकराचं वर्णन गणेशनाथ महाराज करतात. आणि तिसऱ्या चरणात म्हणतात की त्रिनयन तू गंगाधरवर. भगवान शंकराला त्रिनयन असं एक नाव आहे बरं का. का तर भगवान शंकराला 2 डोळे तर आहेत, पण मध्यभागी एक कपाळावर एक डोळा आहे म्हणून त्याला त्रिनयन म्हणतात बरं का. आणि तू गंगाधरवर, भगवान शंकराचं नाव गंगाधरवर आहेत म्हणजे त्यांनी डोक्यावर गंगा धारण केलेली आहे. आपण भगवान शंकराचं चित्र पाहिलं तर डोक्यावर गंगा अशी धारण केलेली आहे. आता गंगा धारण करण्यामागे मी आता सांगितलं होतं की विभूतीचं भूषण, गंगा धारण केली. ज्यावेळेस समुद्रमंथन झालं आणि समुद्रमंथनामध्ये आता त्याच्या अगोदर जर पाहिलं तर इंद्राची संपूर्ण संपत्ती ऋषीच्या शापामुळं समुद्रात पडली. मग ती संपत्ती काढण्याकरता समुद्रमंथन करण्याचं ठरलं. एकीकडे देव एकीकडे दानव समुद्रमंथन करत असताना मग त्या ठिकाणी मंथन मंदिराच्या नावाची पर्वताची रवी केली, वासुकी नावाचा साप, एकीकडे देव एकीकडे राक्षस. मंथन करत असताना मंथन होत नव्हतं. त्यावेळेस भगवान विष्णूंनी कुर्म म्हणजे कासवाचा अवतार घेऊन खाली पाठ दिली आणि मंथन झालं. मंथन झाल्यानंतर त्याच्यातून 14 रत्न निघाले. पण 14 रत्न सर्व काही रत्न नव्हते बरं का. सुरुवातीला निघालं विष आणि हे विष इतकं झाड होतं की ते विष कोण घ्यायचं. ते विष घेण्याची पचवण्याची ताकद कुणाचीच नव्हती. आणि ते विष जर नाही घेतलं तर संपूर्ण ब्रह्मांड ते विष जाळू शकत होतं. मग ते विष कुणीतरी घ्यावं म्हणून सर्व देवानी आणि दानवानी भगवान शंकराची आराधना केली, भगवान शंकराला विनंती केली आणि सांगितलं की हे विष तुम्हीच घेऊ शकता, हे विष पचवण्याची ताकद तुमचीच आहे
आणि तुम्ही हे विष घ्या म्हणल्यानंतर भगवान शंकरांनी ते विष प्राशन केलं आणि ते विष प्राशन इतकं जहाल होतं की विष प्राशन केल्यामुळं संपूर्ण भगवान शंकराच्या शरीरामध्ये दाह होऊ लागला, संपूर्ण शरीर निळं झालं, म्हणून निळकंठ नाव आहे भगवान शंकरा. ते कंठ निळा झाला निळकंठ. आणि ह्या विषाची इतकी बाधा झाली की अंगाचा दाह शांत होईना गेल्यावर मग काय करावं विष कमी करण्याकरता म्हणून गंगेची धार भगवान शंकराच्या डोक्यावर अखंड चालू ठेवली. त्याच्यामुळे त्याच्या अंगाचा दाह कमी होईल. त्याच्यानंतर कमी होईना गेलं, मग काय करावं, चंद्रधारण केला. चंद्रधारण शीतल असतो चंद्र, तरीही कमी होत नाही. मग गळ्यामध्ये वासुकी हार घातला तरीही विष कमी होईना गेलं. मग असं हे विष कमी होत नसतं. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती देवाच्या तयामुक्ष किंवा शिवे हळे तापला तोही नामे शीतळ झाला. आणि म्हणून असं हे विषाची दाहकता कमी करण्याकरता गंगा धारण केली, म्हणून त्याला गंगाधरवर असं भगवान शंकराचं नाव आहे. आणि पुन्हा उत्तरार्धात म्हणतात की आलिप्त सर्व ही अंगी, सर्व एवढे भूषण धारण करून सर्व विष पचवून सुद्धा ते आलिप्त आहे. जसं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं वर्णन करत असताना म्हणतात बरोबर 16,108 बायका होत्या, एवढ्या बघून तो ब्रह्मचारी होता. तसं भगवान शंकर एवढे भूषण अंगावर असून सुद्धा ते आलिप्त आहेत, सर्व अंगाने आलिप्त आहेत. म्हणून त्रिनयन तू गंगाधरवर आलिप्त सर्व यांगी म्हणलेलं आहे. आणि शेवटच्या चरणात म्हणतात की अचळ अढळ अपार महिमा, की भगवान शंकरा तुमचा महिमा अचळ आहे, अढळ आहे आणि अपार आहे. अचळ म्हणजे किती चंचल वस्तू असतात, त्या चंचल वस्तू कितीही चंचल असतात त्याच्यापेक्षाही चंचल चपळ असं अचळ हे नाव आहे बघा. म्हणजे ते कितीही पळा तर थांबू शकतं, पण भगवान शंकराचा जो महिमा आहे त्यांचं जे नामचिंतन आहे ते अचळ आहे, अडळ आहे, न ढळणार आहे बरं का. काही तुम्ही आम्ही म्हणतो की काही इथं जे 33 कोटी देव आहेत ते आढळ नाहीत बरं का. आढळ कोण आहे तर भगवान शंकर आणि विष्णू दोनच आढळ आहेत. इंद्राला सुद्धा 100 वर्ष संपल्यानंतर तया पुण्याची पावटी सरे सवे चिंद्रपणाची युक्ती उतरी येऊ लागती माघारी मृत्यू लोका. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जोपर्यंत पुण्यरूपी गाठोडा आहे तोपर्यंत चिंद्र, पुण्य संपलं की माघारी लागतं. तसं भगवान शंकर हे तसं नाही, इंद्रासारखं आढळ आहे, ते ढळू शकत नाही. आणि अपार, त्यांचा महिमा इतका अपार आहे की त्याचं वर्णन करणं शक्य नाही. कितीही जरी वर्णन केलं तर त्याचा महिमा वर्णन होऊ शकत नाही. असा अपार त्यांचा महिमा आहे. म्हणून अचळ अढळ अपार महिमा गणेशनाथ गुरुसंगी. गणेशनाथ महाराज म्हणतात की मला हे गुरुच्या संघामुळं गुरुमुळं की मला ज्ञान प्राप्त झालं, म्हणून मी त्यांचं वर्णन केलं. असं या अभंगाचा सरळ भावार्थ मी सांगितलेला आहे. आणखी मी मगाच एक गणेशनाथ महाराजांनी अभंग शिवाचं वर्णन केलं, अभंग वाचून दाखवला. असं बरंचसं वर्णन गणेशनाथ महाराजांनी भगवान शंकराचंही केलेलं आहे. आणि या ठिकाणी गणेशनाथ महाराज या त्यांच्या गाथेमध्ये जास्तीत जास्त अभंग गुरुपर आहेत बरं का, गुरुनामाचं वर्णन केले आहे. मग काही ठिकाणी गणेशनाथ महाराजांनी भगवंतालाच गुरु मानलेलं आहे, काही ठिकाणी या ठिकाणी सुद्धा भगवान शंकरालाच त्यांनी गुरु मानलेला आहे. आणि म्हणून भगवान शंकराचा फार मोठा अधिकार आहे. भगवान शंकर हे पंढरीची वारी सुरुवातीला कोण केली तर भगवान शंकरांनी केली. आणि खांद्यावर पताका घेऊन वारी केली बरं का. म्हणून तर या भगवी पताका जर कोण घेतली तर पहिली वारी भगवान शंकरांनी केली. म्हणून ही पंढरीची वारीचं महत्त्व गणेशनाथ महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि तेही महत्त्व असा दोन्ही योग सांगून या ठिकाणी प्रवचनात योग आलेला आहे. आणि जसं माझ्या या बुद्धीला जसं सुचलेलं आहे, गणेशनाथ महाराजांनी जशी मला बुद्धी दिली त्या बुद्धीप्रमाणे मी भगवान शंकराचं वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून
ही झालेली सेवा संत सद्गुरू गणेशनाथ महाराजाच्या, भगवान शंकराच्या, भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या ठिकाणी अर्पण करून या ठिकाणी मी सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरू गणेशनाथ महाराज की जय.